करतो बघा आपल्याकडे जो आहे ना एक रिकाम्या जागेचा प्रश्न आहे। बघा कन्सेप्ट समजून घ्या फक्त। रिकामी जागा काय होती की वी आर मच स्ट्रॉंगर, म्हणजे आम्ही खूप जास्त मजबूत आहोत किंवा ताकदवर आहे कोणाच्या बद्दल। द्यान म्हणजे काय असते, इथं बघा कंपॅरिझन झालेलं आहे आणि रिकामी जागा ॲट द फुटबॉल म्हणजे काय की आम्ही त्यांच्यापेक्षा फुटबॉलमध्ये खूप जास्त स्ट्रॉंगर आहे। आता बघा इथं कंपॅरिझन आहे, त्याआधी एक एक्झाम्पल घेऊ आपण, दोन एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजेल। इज क्लेवर, शी इज क्लेवर दॅन, आता बघा इथं ऑप्शन मध्ये म्हणजे ही यायला पाहिजे की ही मिळाले पाहिजे। शी इज क्लेवर दॅन ही किंवा हिम, इथं कन्सेप्ट समजून घ्या। बघा वाक्याची रचना काय असते माहित आहे का, सब्जेक्ट असते, व्हर्ब असते आणि ऑब्जेक्ट असते। क्रियापदाच्या आधी येणारे जेवढे काही सब्जेक्ट असतात ना, नाउन किंवा प्रोनाउन, त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणतात। क्रियापदाच्या नंतर येणाऱ्याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन। आता इथं कंपेअर कोणाचं केलेलं आहे, शी कोणासोबत, तर त्याच्यासोबत, म्हणजे तिचं त्याच्यासोबत कंपॅरिझन केलेलं आहे। इथं आपलं वर्ब काय हे इज आहे, याच्या आधी आलेलं आहे म्हणून इथं शी घेतलं। मग या शी क्रियापदाच्या आधी येणाऱ्या सब्जेक्टचं कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, इकडं कुठलं तरी यायला पाहिजे। जनरली आपण क्रियापदानंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन घेतो, म्हणून भरपूर विद्यार्थी काय करतील, हिमला करेक्ट करतील। पण इथं ग्रॅमॅटिकली हिम हे चुकीचं आहे। इथं काय यायला पाहिजे, तुमचं ही यायला पाहिजे। काय यायला पाहिजे, कारण की कंपॅरिझन हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन सोबत केलेलं आहे। मग सब्जेक्टिव्ह प्रोनाउन सोबत कंपॅरिझन जर केलेलं आहे तर शी हे सब्जेक्टिव्ह आहे, इथं तुमचं जे कंपॅरिझन होणारं प्रोनाउन पण सब्जेक्टिव्ह असायला पाहिजे, म्हणून तिथं ही येणार आहे, ठीक आहे। किंवा दुसरं एक्झाम्पल, शी लव्ज मी, शी लव्ज मी दॅन, इथं ही येणार, काय येणार माहिती, ही आला पाहिजे की हिम। आता बघा शी लव्ज हे ती प्रेम करते कोणावर, मी। आता कंपॅरिझन कोणाचं आहे, मी मध्ये, आणि इकडे जे काही प्रोनाउन असेल ते। आता हे जे मी प्रोनाउन आहे ना, हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, कारण ते क्रियापदानंतर आलेलं आहे, बरोबर आहे। म्हणजे हे जर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे तर कंपॅरिझन पण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये, म्हणून इथं ही ने येणार, तर इथं काय येणार, तुमचं हिम येणार आहे। अशा प्रकारे हे इथं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, कंपॅरिझन सब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये असेल तर कंपेअर ज्याच्याशी करतो ते पण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन येणार। कंपॅरिझन ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन मध्ये असेल तर ज्याच्याशी करतो ते पण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन यायला पाहिजे। मग इथं काय होतं, वी, म्हणजे या वी हे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन, मग याचं कंपॅरिझन जे काही होणार ते पण सब्जेक्टिव्ह प्रोनाउन सोबत। म्हणजे वी आर मच स्ट्रॉंगर दॅन, रिकामी जागा, इथं सब्जेक्टिव्ह प्रोनाउन यायला पाहिजे। ऑप्शन मध्ये बघा हे एक सब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे, देन तर नाही आहेत, वीचा अस हे पण नाही आहेत, आणि देमसेल्स येण्याचा प्रश्नच नाही, म्हणून तुमचं जे उत्तर यायला पाहिजे ना, इथं काय येणार, दे फर्स्ट वाला ऑप्शन तुमचं उत्तर असणार आहे। आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली असेल, नाही समजली तर मला टेक्स्ट मेसेज